नमस्कार. केअर रेनेसान्स हॉस्पिटल KRH हॉस्पिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये फ्रिक्वेंटली तुमचे इंटरॅक्शन्स कन्सल्टंट बरोबर होत असणारे. हे कन्सल्टंट बरोबर जे इंटरॅक्शन आहे हे स्मूथ होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे, प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून तुम्हाला डे टू डे पेशंट मॅनेजमेंटमध्ये व कन्सल्टंटशी इंटरॅक्शनमध्ये सोपं जाईल. सर्वप्रथम आपण बघूया का आपण कन्सल्टंटला राऊंड कसा इन्फॉर्म करायचा आहे. तर कन्सल्टंटला राऊंड इन्फॉर्म करताना सर्वात प्रथम जेव्हा तुम्ही कन्सल्टंटला फोन करता त्या तुम्ही त्यांना ग्रीट करणं गरजेचं आहे. गुड मॉर्निंग सर, गुड इव्हनिंग सर, किंवा सर हॅलो सर, हाऊ आर यू. मग त्यानंतर तुम्ही तुमचं नाव सांगू शकता. त्याचबरोबर तुम्ही कुठून बोलत आहात. तर माझं नाव डॉक्टर अनिरुद्ध ढोकरे आहे. केअर रेनेसान्स हॉस्पिटलमधनं डॉक्टर अनिरुद्ध ढोकरे 2nd फ्लोअरवरनं बोलत आहे. सर आय वुड लाईक टू इन्फॉर्म यू मिस्टर, इज इट द गुड टाईम टू इन्फॉर्म. मग सर म्हटले ओके. मग त्याच्यानंतर तुम्ही त्या पर्सनचं एक प्रायमरी डायग्नोसिस सांगायचं का मिस्टर XYZ इज ॲडमिटेड विथ लूज मोशन्स. टुडे इज डे 2 ऑफ ॲडमिशन. पेशंट्स पल्स इज, ब्लड प्रेशर इज. खूप वेळा सांगताना स्टँडिंग BP सांगितलं तर अति चांगलं होईल, जेणेकरून पेशंटला काही हायपोटेन्शन आहे का ते कळेल. स्टँडिंग BP आपण कोणत्या पेशंट्समध्ये घेतला पाहिजे ते खूप महत्त्वाचं आहे. ज्या पेशंट्स नील बाय माउथ आहे, किडनी पेशंट्स, एखाद्या पेशंटला अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिसिन्स चालू आहे, किंवा एखाद्या पेशंटला लूज मोशन्स होत आहेत, किंवा पेशंट एखादा आपल्याला वाटतोय का हा डिहायड्रेट आहे, तर अशा पेशंट्समध्ये स्टँडिंग BP घेणं खूप गरजेचं आहे. जर पेशंटला टॅकीकार्डिया असेल, लाईक हिज ब्लड प्रेशर इज मोर दॅन 100, अशा पेशंट्समध्ये शक्यतो स्टँडिंग BP घेऊ नये. कारण की तो जो टॅकीकार्डिया आहे तो हायपोटेन्शनसाठी कंपन्सेट करत होता. ज्या क्षणी तुम्ही पेशंटला स्टँड कराल त्यावेळेस ते डिकॉम्पन्सेट होऊन जाईल आणि पेशंटला सिनकोपल अटॅक येऊ शकतो. खूप वेळा स्टँडिंग BP घेताना पेशंट उभा राहू शकतो का, पेशंटला चक्कर येते का, ह्या गोष्टी कन्फर्म करणं पण गरजेचं आहे. पल्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्लिनिकल साईन टू टेल द जनरल व्हायटल्स ऑफ द पेशंट. म्हणून पल्स व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. पल्स जर तुम्हाला वाटतो फिबल आहे तर फिमोरल पल्स बघा, तो पण फिबल आहे तर डॉर्सॅलिस पिडीस बघा, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो का पेशंट हायपोटेन्शनमध्ये आहे का नाही. पल्स BP हा व्यवस्थित बघितला गेलाच पाहिजे. त्याचबरोबर जर पेशंट एखाद्या अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिसिन्सवर असेल, किंवा पेशंटला काय IV फ्लुइड चालू असेल डिहायड्रेशनसाठी, अशा पेशंट्समध्ये फ्रिक्वेंटली पल्स आणि ब्लड प्रेशर मॉनिटर करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस एखाद्या पेशंटचा ब्लड प्रेशर हा मोर दॅन 20 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरीने फॉल होतो, त्याचा अर्थ पेशंटला इंट्राव्हास्क्युलर हायपोटेन्शन आहे. अशा पेशंट्समध्ये आपल्याला अँटी हायपरटेन्सिव्ह होल्ड करावे लागू शकतात, किंवा त्याचं जे काही आपण IV फ्लुइड चालू आहे ते वाढवावे लागू शकतात. त्यासाठी पेशंटचं स्टँडिंग ब्लड प्रेशर बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर सिस्टेमिक एक्झामिनेशनमध्ये शक्यतो जी सिस्टीमसाठी पेशंट ॲडमिट आहे ती सिस्टेमिक एक्झामिनेशन तुम्ही व्यवस्थित सखोल डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे. समजा एखादा पेशंट तुमच्याकडे लूज मोशन्ससाठी ॲडमिट आहे तर त्याचं GI सिस्टीम एक्झामिन करणं व्यवस्थित गरजेचं आहे. समजा एखादा पेशंट CKD आहे, तो ऑन डायलिसिस ॲडमिट आहे, तर तो पेशंट काल ब्रेथलेस होता, मग त्याचं चेस्ट एक्झामिनेशन, कार्डियक एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे. तर अशा पेशंट्समध्ये सिस्टेमिक एक्झामिनेशनमध्ये स्पेसिफिकली तुम्ही जर पेशंट एखादा NBM असेल किंवा पेरिऑप असेल, पेरिऑपरेटिव्ह पेशंट असेल, तर अशा पेशंट्समध्ये ॲब्डोमेन पाल्पेट करून त्याचं ॲब्डोमेन डिस्टेंडेड आहे का सॉफ्ट आहे हे खूप बघणं गरजेचं आहे. कारण खूप वेळा पेशंटला जर जनरल ॲनेस्थेसिया दिला असेल किंवा स्पायनल ॲनेस्थेसिया दिला असेल तर अशा पेशंट्समध्ये पॅरालिटिक इलियस होऊ शकतो. आणि म्हणून पर ॲब्डोमेन पाल्पेट करून ॲब्डोमेन डिस्टेंडेड आहे का सॉफ्ट आहे हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पेशंटला पिडल आहे का हा बघत जा. पिडल तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो का पेशंटला एक्सेस फ्लुइड गेले आहे का नाही. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये क्रेपिटेशन्स आहे का, याच्यावरनं पेशंट फेलियरमध्ये आहे का हा एक तुम्हाला अंदाज येऊ शकतो, किंवा रॉंकाय आहे का, वीज आहे का, याच्यावरनं एक तुम्हाला प्राथमिक अंदाज येऊ शकतो का पेशंट ब्रेथलेस आहे का नाही. हे एक्झामिनेशन झाल्यानंतर मग पेशंटला स्लीप कशी होती, ॲपेटाईट पेशंटने काही खाल्लं आहे का नाही, त्याच्यानंतर बाउल ओपन झालं आहे का नाही, आणि मोशन्स पास झाले आहे का नाही, त्याचबरोबर युरिन आउटपुट किती आहे हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर युरिन आउटपुट कोणत्या पेशंट्समध्ये बघावे, तर जो पेशंट नील बाय माउथ आहे, NBM आहे, किंवा पेशंट एखादा किडनी पेशंट आहे, एखादा पेशंट
जो आपल्याकडे डिहायड्रेशनसाठी ॲडमिट आहे किंवा एखादा पेशंट अनकॉन्शियस आहे, अशा पेशंट्समध्ये इनटेक आउटपुटचं महत्त्व फार असतं आणि त्याच्यामुळे अशा पेशंट्समध्ये स्ट्रिक्ट इनटेक आउटपुट चार्ट मेंटेन करणं गरजेचं आहे. एखादा पेशंट पेरी ऑपरेटिव्ह असेल, पोस्ट ऑपरेटिव्ह असेल, अशा पेशंट्समध्ये सुद्धा इनटेक आउटपुट चार्ट मेंटेन करणं तेवढंच महत्त्वाचे ठरते. त्याच्यानंतर मग पेशंटला लास्ट नाईट किंवा लास्ट तुमच्या प्रिव्हियस तुम्ही येण्याच्या अगोदर काही कंप्लेंट्स होत्या का, तर त्या कंप्लेंट्स कन्सल्टंटला कळवणं गरजेचं आहे. का सर मी आत्ताच ओव्हर घेतलेली आहे, पेशंटला आता पेन इन ॲब्डोमेन आहे, फीवर आहे, ब्रेथलेसनेस आहे. तर ह्या गोष्टी मग ज्यावेळेस तुम्ही कन्सल्टंटला इन्फॉर्म करता त्यावेळेस लगेच कन्सल्टंट त्याच्यावर इमिजिएट ट्रीटमेंट चालू करू शकतो. यानंतर कन्सल्टंटला तुम्ही जेव्हा रिपोर्ट्स आहे, तुम्ही तुमच्या ड्युटीत जे रिपोर्ट्स ट्रेस केलेले आहे ते रिपोर्ट्स इन्फॉर्म करणं गरजेचे आहे. त्या रिपोर्ट्समध्ये क्रिटिकल व्हॅल्यू इन्फॉर्म करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की सर्वच रिपोर्ट्सवर कन्सल्टंटची नजर किंवा जाऊ नाही शकणार किंवा कन्सल्टंट तेवढ्याच बारकाईने सगळे रिपोर्ट्स पूर्ण ऐकू नाही शकणार. मग तुम्ही सांगू शकतात फॉर एन एक्झाम्पल, का समजा तुम्ही एखाद्या पेशंटचं CBC केलं असेल तर त्या CBCमध्ये काल HB किती होता, आज किती आहे, पहिलेचं लास्ट CBC किती होतं, आता CBC किती आहे, लास्ट प्लेटलेट किती होते, आता किती आहे, वाढले आहे, कमी आहे. समजा एखाद्या पेशंटचा सोडियम पोटॅशियम सांगितलं असेल तर ते सोडियम कमी झालं आहे, वाढलं आहे, क्रिएटिन सांगितलं असेल कमी झालं आहे, वाढलं आहे, तसंच एलिप्टिक, जेणेकरून तुम्ही सुद्धा पेशंट मॅनेजमेंटमध्ये लक्ष देत आहात हे कन्सल्टंटला दिसून येते. त्यानंतर मग तुम्ही स्वतः जो पेशंटचा जो ड्रग चार्ट आहे तो पूर्ण वाचणं गरजेचं आहे. त्या ड्रग चार्टमध्ये काही न्यू मेडिसिन्स जर ॲड झाले असतील तर ते स्टाफने दिले आहे का नाही पेशंटला हे चेक करणं गरजेचं आहे. जे मेडिसिन्स ॲड केले आहे त्याचं स्पेलिंग्स बरोबर आहे का नाही, डोसेजेस बरोबर आहे का नाही, ह्या गोष्टी पण ड्रग चार्टला चेक करून कन्सल्टंटला इन्फॉर्म करणं गरजेचं आहे. का काल XYZ कन्सल्टंटचं आपण रेफरन्स सांगितलं होतं, रेफरन्स झाला आहे, त्या सरांनी हे मेडिसिन्स ॲड केलेले आहे, त्याचे हे डोसेजेस आहेत, हे द्यायचे का नाही. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण जो काही तुमचा जो राऊंड आहे तो कन्सल्टंटला इन्फॉर्म करणं गरजेचं आहे. थँक्यू.